न्यू इयर म्हणलं की सुट्ट्या आणि सुट्ट्या म्हणलं की आठवतं फिरायला जायचं. तर नमस्कार छत्रपती संभाजीनगर, मी आहे आचल आणि आपण या वर्षाच्या लास्ट ट्रिपला चाललोय, ते पण आपल्या दी बेस्ट क्लायमेट सिटी म्हणजे नाशिकला. इथे बघायला आणि फिरायला खूप गोष्टी आहेत, तर तुम्ही तुमचा वीकेंड परफेक्टली स्पेंड करू शकताय. तर चला इथे बघूया काय काय आहे. सगळ्यात पहिले आम्ही गेलो तो सुला वाईन यार्डला. मग मॉर्निंगला आम्ही गेलो दिंडोरीच्या स्वामी समर्थ केंद्राला. इतकं ऑथेंटिक आणि पॉझिटिव्ह वाईब्स होत्या ना, तर आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात केली देवदर्शन करून आणि मग आपण तिथून पुढे निघालो. इथं फोटोज व्हिडिओज काढणं अलाउड नव्हतं, तर माझ्याकडे जास्त क्लिप्स नाही आहेत तुम्हाला दाखवायला, बट तुम्ही नक्की व्हिजिट करा, खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत तिथल्या. मग पुढं आम्ही निघालो वणीचं दर्शन करायला, म्हणजे सप्तशृंगी गडवर. ते आम्हाला ऑन द वे होतं म्हणून आम्ही पहिले तिथे थांबलो. इतक्या छान असं मस्त माउंटन्समधून आम्हाला जायला इतकं भारी वाटत होतं. मग फायनली आम्ही तिथे पोहोचलो. नंतर पाहिलं तर रोपवेसाठी इतकी मोठी लाईन होती. क्रिसमस आणि न्यू इयरच्या सुट्ट्यांमुळे तिथे प्रचंड गर्दी होती. फायनली आम्हाला तिकीट्स भेटले. थोडंसं जुगाड करून आम्ही मध्ये आलो. इथलची तिकीट फक्त 110 रुपये आहे, तर अफोर्डेबल आहे आणि तुम्ही सगळे घेऊ शकताय. ज्यांना पायऱ्या चढणं पॉसिबल नाही आहे त्या रोपवेजनी वरती जाऊ शकताय आणि दर्शन घेऊ शकताय. आम्ही जय जयकार केला, वरती गेलो. फार भीती वाटत होती कारण हे आमचं फर्स्ट टाइम होतं रोपवेजमध्ये बसायचं. आणि मग आम्ही फायनली इतक्या मोठ्या रांगेत लागून मग देवीचे दर्शन घेतले आणि ते खूप सॅटिस्फाईंग होते. तिथून पुढं आपण निघालो महादेवाच्या दर्शनाला, म्हणजे त्र्यंबकेश्वरला. हे 12 ज्योतिर्लिंगमधून एक आहे आणि मला माझं न्यू इयर इथूनच स्टार्ट करायचं होतं. तर सगळ्यात पहिलं आपण गेलो गोदावरीच्या कुंडमध्ये, जिथं गंगा नदी येते. स्वतःला स्वच्छ केलं कारण मंदिरात जायचं होतं, पण लोकांनी इथे फुलं पानं टाकून इतकी गंदगी केली होती ना, स्वतःचा पैसा टाकून लोक हे विकत घेतात आणि इथं कचऱ्यासारखं टाकून जातात. अरे देव नाही म्हणत की या आणि कचरा करा, धार्मिक स्थानला कचरा कोंडी बनवा. तुम्ही श्रद्धेने आलात तरी देव तुम्हाला प्रसन्न होईल. आता हे तर माझं म्हणणं आहे, बाकी तर ज्याची त्याची इच्छा. तर त्र्यंबकेश्वरची कहाणी अशी आहे की गौतम ऋषी यांनी अहिल्यादेवीकडून गौहत्याचा पाप झाला होता. त्याचा प्रायश्चित करायला त्यांनी खूप कठोर तप केला आणि महादेवाला इथं अवतारलं. तर या मंदिराचे 2 कहाण्या आहेत. ते म्हणजे अशी की इथे म्हणतात महादेवानी 3 डोळे उघडून इथं अवतार घेतला होता, त्यासाठी त्र्यंबकेश्वर. आणि काही जण म्हणतात की इथं 3 देव म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश आहे म्हणून याला त्र्यंबकेश्वर म्हणतात. तर तुम्ही सांगा खरी कोणती आहे? मग तर गंगा तर बघितली, पण याचं उगमस्थान कुठं आहे हे बघायला आम्ही निघालो ब्रह्मगिरी पर्वतावर. खूप उंच असं शिखर आहे म्हणून चढायला सुद्धा तितकाच डिफिकल्ट ट्रेक आहे. इथे गौतम ऋषीची आणि अहिल्यादेवीची गुफा आहे, जिथं बसून त्यांनी कठोर तप केला होता महादेवांना प्रसन्न करून गंगेला धर्तीवर आणण्यासाठी. 550 पायऱ्या चढावं लागतात त्या गुफापर्यंत पोहोचायला. कसं बसं करत आम्ही फायनली वरती पोहोचलो. इतका सुंदर व्ह्यू येत होता, इथून पूर्ण नाशिक सिटी विजिबल होतं. वरती जाऊन पहिलं मंदिर होतं कोल अंबिकेचं, म्हणजेच पार्वतीचं. असं म्हणलं जातं की कोल नावाच्या राक्षसाने पूर्ण गंगा नदी पिऊन घेतली होती, तर त्याचं वध करून गंगाला मुक्त केलं आणि संरक्षणासाठी पार्वती तिथेच बसली. छोटं गोमुख बघून वाटतच नाही की ते पुढे इतकी मोठी विशाल गंगा होऊ शकते. पुढे आम्ही चाललो होतो त्या गुफेकडं आणि त्याच्याच वरती होती गोरखनाथाची गुफा. मला बघून मामांना पण ट्रेक करायची खूप हौस येत होती. हीच ती गुफा आहे जिथं अहिल्यादेवी आणि गौतम ऋषींनी आपल्या पापाचा प्रायश्चित करून महादेवांना प्रसन्न केलं होतं आणि गंगाला धर्तीवर आणलं होतं. ह्याच्यावरती आहे त्रिजटा मंदिर, जिथे जाण्यासाठी अजून 1500 पायऱ्या चढावं लागतात आणि तिथे जटा मारून महादेवांनी गंगाला धर्तीवर आणलं होतं. पुढे आपण चाललोय पंचवटीला. इथे 5 वडांच्या झाडांचा समूह आहे म्हणून याला पंचवटी म्हणलं जातं. आणि इथे तुम्हाला काही रामायण काळाच्या गोष्टी सुद्धा बघायला भेटत, जसं की इथे रामकुंड, सीताकुंड आणि लक्ष्मण कुंड आहे. असं म्हणलं जातं की हीच ती जागा आहे जिथे सीतेने दशरथ यांचा श्राद्ध केला होता. म्हणून लांब लांबून लोक येतात आपल्या पूर्वजांचे किंवा आई वडिलांचे श्राद्ध करायला. इथे काल सर्पदोष आणि मंगलदोषची पूजा करून सुद्धा भेटतात. आणि हीच ती जागा आहे जिथे 12 वर्षातून एकदा कुंभमेळा. आपल्या महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा फक्त नाशिकला भरतो आणि इथे गंगा आरती सुद्धा होती. लोक गंगा आरती बघण्यासाठी ऋषिकेशला, वाराणसीला जातात, पण त्यांना माहीतच नाही की आपल्या गोदावरी घाटावर सुद्धा रोज संध्याकाळी गंगा आरती असते. बाहेर येताच घाटाच्या जवळच आहे स्वयंभू अर्धनारेश्वर मंदिर. लोकांचं मान्यता आहे की हे मंदिर स्वयंभू आहे आणि बाहेरच तुम्हाला एक देवीचं मंदिर सुद्धा बघायला भेटेल. पुढे आपण चाललोय तपोवनला. इथे 71 फुटांची रामाची मूर्ती आहे, जी महाराष्ट्रातील सगळ्यात उंच आहे. पुढे आपण चाललोय नाशिकचं स्वामीनारायण मंदिर बघायला. जितकं सुंदर इथलचं आर्किटेक्ट आहे तितकंच सुंदर इथं देवी देवताच्या मूर्त्या सुद्धा आहेत. तर सगळ्या प्रकारचे देव तुम्हाला बघायला भेटतील.
तर आपण ही ट्रिप कंटिन्यू ठेवणार आहेत. उद्या आपण ज्या लोकेशनला चाललो ती आउट ऑफ द स्टेट आहे. तेव्हापर्यंत तुम्ही गेस करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आपण कुठे चाललोय. आणि व्लॉग्स बघत राहा. लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका. बाय.